अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। देशभर गाजणारं प्रकरण सागर शेजोळ हत्याकांड शिर्डी। 2015 मध्ये हे हत्याकांड झालं होतं। महाराष्ट्रातलं दलित हत्याकांड, बहुचर्चित हत्याकांड। 2015 मध्ये हे हत्याकांड घडलं। आज धक्कादायक माहिती समोर आली। या हत्याकांडातला मुख्य आरोपी आज शिर्डी सेंट्रल जेलमधून टू व्हीलरवर नेत असताना तो फरार झाला। हा आरोपी बाहेर कोण काढला? बाहेर दवाखान्यात नेत असताना कोर्टाचा काही आदेश होता का? आरोपी नेत असताना टू व्हीलरवर हा आरोपी कसा काय नेला? कोणाच्या आदेशाने नेला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कोर्टाचा आदेश असल्याशिवाय कोणताही आरोपी बाहेर नेता येत नाही। रविवारी दिवशी हा आरोपी सेंट्रल जेलमधून बाहेर नेण्यात येते। सेंट्रल जेलमध्ये कैद्यांना, हवालदारांना तपासणारे डॉक्टर असतात। त्या डॉक्टरनी याची सेंट्रल जेलमध्ये तपासणी केली होती का? आणि बाहेर पाठवण्यासाठी या डॉक्टरनं काही मंजुरी दिली होती काय? तसा आरोपी बाहेर नेताच येत नाही आणि नेत असताना त्याची काही प्रोव्हिजन असते। आरोपी, कोणताही आरोपी हा 2 चक्की टू व्हीलरवर नेता येत नाही। त्याला पोलीस स्टेशनची जीपमध्ये, पोलीस स्टेशनच्या गाडीत आणि गार्डच्या 4 ते 5 गार्ड हातकडी लावून त्या आरोप्याला दवाखान्यात भरती करण्यात येते। हे प्रोसिजर या ठिकाणी केली नाही। हे धादा या ठिकाणी उघड्या डोळ्यानं आपल्याला दिसते। मोठ्या हलगर्जीपणात हा आरोपी बाहेर काढला आणि बाहेर काढत असताना हा आरोपी कुठलीही कोर्टाची याला परमिशन नाही। परमिशन नसताना हा आरोपी दवाखान्यात कसा काय तुम्ही नेला? कोणाच्या आदेशाने नेला? हे सगळी तपास, सगळी चौकशी झाली पाहिजे। यात सेंट्रल जेलमधले जेलर आणि गोल जेलर कोण कोण शामिल आहेत? सेंट्रल जेलमध्ये वैद्यकीय तपासणारे वैद्यकीय अधिकारी या प्रकरणात शामिल आहेत का? बाहेरचे गार्ड, पोलीस स्टेशनचे गार्ड या प्रकरणात शामिल आहेत का? कोण कोण या प्रकरणात त्या आरोप्याला पाठीशी घालण्याचं काम करते? याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि या प्रकरणात 2015 पासून हे प्रकरण कोर्टात चालू आहे। त्या कोर्टाच्या आदेशाने आज हा आरोपी बाहेर काढला का, हा सुद्धा तपास या ठिकाणी झाला पाहिजे। कोणताही आरोपी कोर्टाच्या आदेश असल्याशिवाय नेता येत नाही। मग हा आरोपी तुम्ही कसा काय बाहेर नेला? या प्रकरणात कोर्टात विशेष समिती नेमली गेली पाहिजे आणि डिस्ट्रिक्ट जज यांची नेमणूक करून हे प्रकरण डिस्ट्रिक्ट जज यांच्याकडे गेलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर हे प्रकरण आज गेलं पाहिजे। हे आम्ही मागणी करतो। आणि तात्काळ या प्रकरणात जे कोणी सागर शेजोळ यांची फिर्यादी असतील, आय विटनेस असतील, त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे। हा आरोपी आज गाडीवरून पळून जाते। आणखी काही महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडेल काय, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। कोणाच्या आदेशाने हा आरोपी पळून गेला, सखोल चौकशी झाली पाहिजे।
गृहमंत्र्यांनी या प्रकरणात दखल देऊन मोठा या ठिकाणी आज सगळी पोलीस यंत्रणा त्याला पकडण्यासाठी कामी लावली पाहिजेत, हे आम्ही मागणी करतो. आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हे केस आज गेली पाहिजेत. 2015चं प्रकरण आजपर्यंत प्रलंबित आहे. 302 सारखे गुन्हे, 201, 120 ब असे पुरावा नष्ट करणारे प्रकरण, 302 सारखे गुन्हे या प्रकरणात दाखल करण्यात आले आहेत. तरी सुद्धा हा आरोपी हलगर्जीपणात सेंट्रल जेलमधून बाहेर काढण्यात येते. सगळा तपास लागला पाहिजे. जे कोणी या प्रकरणाला आज पाठीशी घालण्याचं काम करत असतील त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. सेंट्रल जेलच्या जेलरपासून, वैद्यकीय अधिकाऱ्यापासून, बाहेर आणणाऱ्या गार्डपासून सगळा तपास झाला पाहिजे, हे आम्ही मागणी करतो. अन्यथा महाराष्ट्रभर याचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो. आणि सागर शेजोळला न्याय मिळाला पाहिजे. दलित हत्याकांड थांबलं पाहिजे. दलित हत्याकांडाला आळा घालण्यासाठी या प्रकरणात सागर शेजोळला न्याय देऊन या आरोप्यांना आज फाशीची सजा झाली पाहिजे, हे आम्ही मागणी करतो. आणि विशेष न्यायालय या नेमून, वकिलाची वेगळी टीम नेमून सागर शेजोळला न्याय दिला पाहिजे, हेच आम्ही मागणी करतो. आणि तात्काळ हा फरार झालेला आरोपी अटक झाला पाहिजे. कोणाच्या आदेशाने हा आरोपी फरार झाला हे सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, हे आम्ही मागणी करतो. अन्यथा मोठा वाईट परिणाम याचा झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो. जय भीम.